सैरी आसात दोगांयन धाकटेर डॉक्टर सूरज नरोन्ना तशेंच डॉक्टर अरुणा या दोगांय जणांक या कार्याक आम्ही स्वागत करूंक आसा. तांचो कोयराचो ग्रुप आसा रेव्होल्युशन आणि जायत्या जणांक या पंगडा विशांत माहीत आसा. तर गळाई करिनासतना ती दोगांय जणां आमच्या या लाईव्ह कार्यार आसात आणि हांव तांकां आतां ऍड करूंक फुडें सरता. रेव्होल्युशन कोयराची आतां दोगांय जणां जी कोण कोऑर्डिनेटर्स आसात आता आमचे समोर येऊन चार आसात. हियर वी गो. येस, वेलकम. मोगाचो स्वागत डॉक्टर सूरज नरोन्ना तशेंच डॉक्टर अरुणा तुमकां. दोगांय जणांक आमच्या वोकल फॉर लोकल कार्याक मोगाचो स्वागत. जायते जण वीक्षक आणि तुमचे अभिमानी आमचे हे कार्य पळयतात. नांवां सांगता आसतना डॉक्टर अँड डॉक्टर पयले सवाल ल्हानशे सवाल कितें घेवन सांगल्यार तुम्ही काय बॉडी पुरा चिरतात की ऑपरेशन पुरा करतात की दोगांय जणां डॉक्टर डॉक्टर मेळून? आमचे दोघांचे PhD मेडिकल डॉक्टर नाही येस वय आमची आईची सैरी दोगांय जणां डॉक्टरेटांनी घेतल्या ह्युमन रिसोर्स विशयाचेर. येस, आम्ही तुमकां अभिनंदन पटयत आसतना मग अशें मोठे इंट्रोडक्शन आणि सगळे हे तांचे जाणून आयकोनचे आमकां मस्त खुशेचे. खंय तुमचो जल्म जालो आणि तुमच्या बॅकग्राऊंडा विशयांत आमकां ल्हानशी माहिती दिवची. हांव डॉक्टर सूरज नरोन्ना बोंदेलकर जावन आनी फाटल्या 24 years हांव बोंदेलकरचेंत कीबोर्ड खेळन आसा आनी आमी बोंदेल. ओके, ल्हानटावन तुम्ही बोलले तर मॅडम डॉक्टर अरुणा तुमकां इन पर्टिक्युलरली या कार्याक स्वागत करता. तुमचो जल्म खंय जालो या तुमचे एज्युकेशन जावन करून तुम्ही खंय वावर करतात या विशयान एक मोठी झलक. ऑलवेज कोइन्सिडेंस आता म्हण येत आम्ही बोंदेल चिंत बेसिकली बॉर्न अँड बॉट अप इन मंगलोर. बोंदेल आमची फिरगस आणि म्हजे एज्युकेशन हांव MBA एलोशियस कॉलेजींत केल्लें आणि हांव ते वावर करनाली. मात आतां भुरगें आसल्यान आतां फूल टायम मम्मी जावन आसा. ओके, दोगांय जणां तुम्ही बोंदेलची म्हणटाना आणि कोइन्सिडेंसली आमची मँगलोर वेटिंग मार्ट म्हणटाना हांव एक सवाल विचार येता कोणा तुमचे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज आणि धाकटी काय वेटिंग स्टोरी आसा की? आमची स्टोरी मस्त लांब आसा, 1 घंटा पावना. बट मोठे जस्ट 2 minutes. मोठ्यान सांगचे जाल्यार आमचे इट इज लव्ह मॅरेज and it is arranged. And in fact, if you want to go back आणि किल्ले थ्रिल जाय जाल्यार Aruna's brother is married to my sister. So they got married many years back. त्या दाडा आम्ही चिंतून आम्ही ल्हान आल्या सो एक गेट बाय वन गेट वन फ्री म्हण येत. व्हेरी गुड. येस, वय तुमची लव्ह स्टोरी आणि एक पुटी आम्ही परतून एक पुटी ऐकूया. पण वीक्षकांक मस्त उर्ब आसा जाल्यार तुम्ही थंयसर या दोगांय जणांक एक मेसेज केला. आम्ही तांची सगळी स्टोरी मँगलोर वेटिंग मार्टाचेर आम्ही प्रस्तुत करता. आमच्या आता येदळूच एक आदल्या वर्सा जाल्ल्या खासदाराची एक बरीशी स्टोरी करण आम्ही मँगलोर वेटिंग मार्टान गेल्या. नेक्स्ट जाल्यार हांची या जोड्याची आम्ही घालूंक तयार आसा. ओके, मुखार फुडें वेत असताना या आमच्या उलोवण्यांत तुम्ही आता प्रस्तुत कितें करना आसात खंय तुमचो वावर म्हणजेच सूरज? हांव आतां मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हांगासर असिस्टंट प्रोफेसर जावन वावर करना आसा. मणिपाल दोगांय जणां तुम्ही शिकोवच्या वावरांत आसात सारखें? ओके, दोगांय जणां शिकोवच्या वावरांत आसात आणि जायते इन्फॉर्मेशन सगळें पुरा घेवन तुमचे बिझी शेड्यूल आसा जाल्यार रेव्होल्युशन या कोयर दैविक या संगतीक कशी तुमकां ओढ आयली आणि यो ग्रुप या पंगड कसो सुरुवात जालो? स्टार्टिंग स्टोरी कितें तरी असल्यार आमच्या बिबर सांग. रेव्होल्युशनचे स्टार्ट सांगचे जाल्यार एक आमच्या काजारातूनच चक्कर येता. आमच्या काजारात त्या दाडा एक घडीत घडलं म्हळ्यार त्या दिसा आमच्या फंक्शन आल्ल्या दिसा जोर पावस आयलो. जोर पावस येवन आमचे आउटडोर वेन्यू आसले, रिसेप्शन आसले आणि ते सगळे शिफ्ट करूंक पडले. विदिन हाफ एन आवर
आमकां तेन्ना इव्हेंट मॅनेजरांनी कोणी नासले. म्हज्या भावानंत लीड काणयोन, ताचें नांव सुजित नोरोना. ताणें लीड काणयोन फुल वेडिंग रिसेप्शन आनीक दुसऱ्या वेन्यूक बोंदेल ग्राउंडात हावन बेंदूर हॉलाक शिफ्ट करून लोकांक ट्रान्सफर करचे, लोकांक धाडचें आनी बँड केटरिंग आनी पुराय अरेंजमेंट करचें ताणें हाफ एन आवरा भितर पुराय अरेंज केलें. तशें ताचे उपरांत ताका एक आयडिया आयली की ताणें इव्हेंट मॅनेजमेंट करियत म्हणून. इव्हेंट मॅनेजमेंट आमचे काजार ताणें मॅनेज केला जाल्यार दुसरे खंयचेय काजार मॅनेज करीत म्हणून एक तशें ताणें लिझा इव्हेंट मॅनेजमेंट एक स्टार्ट केलें. आनी ताचे उपरांत आमच्या एक फ्रेंडाच्या काजाराक एक कॉयराची गरज जाली ताका. तशें ताणें पुरो ताच्या फ्रेंड्सांक आपोवन, मस्त जाणां आमची बोंदेलचे फ्रेंड्सांक आपोवन एक कॉयर करया म्हणून. तशें आमी त्या मिसाक आमी कॉयर केल्लें. ताका आमी मस्त प्रॅक्टीस आनी फर्स्ट टायम आमी मिलारे गर्जेंत थंय सिंग केलें 10 years बॅक. त्या कॉयराक आमचे मँगलोरचे आदलो बिस्प रेव्हरंड डॉक्टर एलोशियस पॉल डिसोजा ते आसले आनी तांणी आमकां पर्सनली कॉंग्रॅच्युलेट कर म्हणलें हें इंग्लीश कॉयर मँगलोरांत तशें आसा म्हणून आमी चिंतूना. आमी चिंतलें कांय भायर तावन आयलें. तशें तांणी मस्त कॉम्प्लिमेंट दिलें आनी बोंदेल तावन म्हणटाना तांकां आणखी शॉक जालें. ते बरें आसा म्हण, कॉयर बरें आसा. हे पुरो फीडबॅक काडून आमी आसतना आमी कंटिन्यू करियत म्हणून चिंतलें. आनी म्हज्या भावाचो सपोर्ट आहलो. ताणें ताचे इव्हेंट मॅनेजमेंटांत तो इव्हेंट्स ऑर्गनायज करतना आमकां चान्स दिले. आनी तशें मागीर वर्ड ऑफ माउथ जाता. आमी खंयचे एडवर्टायजमेंटाक आनी खंयचे वचूना, पूण आमचे कॉयर आयकलां तांणी आमकां कंटिन्यू बुकींग सजेस्ट केलें. दुसऱ्या पार्टीज सजेस्ट करून तशें आमकां सुमार कॉयर करूंक आमकां अवकाश. वय भोव बरें. सुरविली खाणी या स्टोरीत म्हणटात पळय जायत्या इन्स्पिरेशन आसता. एक को इन्सिडेंस जावन सांगाता मॅडम, नॉवेल सॉंग उब जाता. तुमकां कित्याक हें नांव पसंद जालें आनी हे सुरवात करच्या पयलें तुमी जावन ह्या दोगांय जाणांनी ह्या कोणी ट्रेनिंग आपणायलेलें गी, या पयलें जावन देणे आसलेलें गी, हे कशें तुमकां ह्या हाचे विशयांत ओड जाली? हाचे विशयांत सांगचें जाल्यार आमचे स्पेशली म्हजे बॅकग्राऊंड स्पिरिच्युअलिटींत आसा, म्युझिकांत आसा. हांव जिजस युथांत मोस्ट एक्टिव्ह मेंबर जावन आसलो. जिजस युथ फुल टायमर जावन 1 वर्स काम केल्लें हांवें. म्हजें BCom जाल्लें MBA करच्या पयलें हांव 1 वर्साक कोचीनांत फुल टायम व्हॉलंटियर जावन आसलो. आनी थंयसर स्पिरिच्युअलिटीचे इट्स व्हेरी क्लोज टू मी. सो like I have experienced the spiritual side of life, so that's why त्या फोकसार आसतना. आनी म्युझिकांत हांवें ट्रेनिंग घेतलें जावन आसा. फर्स्ट संदेशा कला केंद्रांत इनिशियल म्युझिक ट्रेनिंग घेवन ताचे उपरांत बिशप सावजांत पॅट्रिक कार्लो म्हणलो. कार्लो सर आमकां ताचे तावन हांवें चर्च म्युझिका विशयांत, त्या वेळार पेडल ऑर्गन आसलें, पेडल ऑर्गन प्ले करच्या विशयांत ताचे तावन सर ट्रेनिंग जोडलें. तशेंच जिजस युथांत हांव इंटरनॅशनल बँड रेक्स बँड म्हणून आसा. रेक्स बँड असो मेंबर जावन आसलो. तांचे ते ग्रुप सिंगींग, वोकल्स आनी कशें जे ताच्या विशयांत चड इन्फॉर्मेशन आयिल्लें. आनी ताचे उपरांत इवन बोंदेल कॉयराक हांव ट्रेन करून आसलो. आनी आमच्या कोंकणी नाटक सभेक आमी 3 वर्सां पार्टिसिपेट करून 3 वर्सां आमकां फर्स्ट शिल्ड मेळ्ळी आसा. तशें त्या बॅकग्राउंडार आसतना रेव्हलेशन्साची गायड करूंक साध्य करता अवकाश मेळ्ळो तुमकां. वय तुमी तुमचें बॅकग्राउंड इतलें सगळें आसलें आनी ताचे उपरांत इशिन येवंक सुलाभ जालें. मॅडम, तुमी कांय म्युझिशियन गी, कित्याक तुमचो वॉयस युट्यूबाचेर थोडेशे फावटी आयकला, वा तुमी सिंगर गी, वा कशें तुमचें बॅक? हांव म्युझिशियन न्ही ऑलरेडी. हांव सिंग करता. सिंग करच्या म्हाका बरो उर्बा आसा. आनी ल्हानथावन कॉयरांत, बोंदेलच्या इगर्जेच्या कॉयरांत आसा आनी आजुनूय कॉयरांत सिंग करता. प्रत्येकदां घरांत बरो सपोर्ट वॉज फ्रॉम द फॅमिली. आमी ल्हानथावन सिंगिंगांत बारी उर्बा दाखयल्या. तशेंच सिंगींग वय आसली आनी तितता कंटिन्यू जावन आसा. आनी आतां आमचे कॉयर आसल्यान मोर वी आर टुगेदर सिंगींग एंड म्युझिक. व्हेरी नायस.
वय हांवें ताचे तुमचे बायोग्राफ काडटा आसतना पळयलें की तुमी शालोम टीव्ही खातीर 80 कंथारां घडल्यांत सांगून शालोम टीव्ही मस्त फामाद आनी ताचे खातीर हार्ड वर्क केला ताचे विशयांतली एक स्टोरी इल्लीशी मोठव्यान. शालम टीव्हीचे विशयात सांगचे जाल्यार आमकां आमच्या मे बी सम फ्रॉम वन ऑफ अवर फ्रेंड्स द प्रोड्युसर देर केम टू नो अबाउट रेवलेशन्स आनी तांणी आमकां कॉल केलें आमकां रेकॉर्डिंगाक येचें म्हणून 3 years बॅक आमकां 40 songs रेकॉर्ड करूंक आपयले आनी ते 2 days भितर तांचे खातीर 2 days टायम आहले. अराउंड 30 members were working on the recording. 30 members तांचे crew आहले with I think so 4 camera setups and lighting ache sound engineers आणि पुरा ते वटूक जावन around 30 जण ते काम करनाले आमच्या रेकॉर्डिंगात आणि within 2 days we recorded 40 songs and ताचे 8 episodes जावन तांणी अपलोड केले तांच्या टीव्ही आणि नेशन वाईड शालम टीव्ही इंडियात आणि तांकां बरे रेस्पॉन्स मेळिल्ल्यान आमकां लास्ट इयर 2 years बॅक परत्यान आपयलें तांणी परत्यान 40 songs रेकॉर्ड करूंक आमकां चान्स मेळ्ळे. परत्यान आमी वचून थंय 2 days भितर नॉन स्टॉप आमकां थंय सट म्हळ्यार तुमी युट्यूबान आयकल्यार ते लायव्ह प्लेइंग आमी खाली ट्रॅक करूं ना या इवन रिटेक आनी कटकन काडून एकच टेकन फुल सॉंग्स करून आमी अराउंड 40 songs 20 days or 2 days भितर रेकॉर्ड केले. टोटल 80 songs आमी शालोम टीव्ही खातीर रेकॉर्ड केले. वय ना जाल्यार एक अपूर्बायेचें कारण सादारण तुमकां सांगता वीक्षकांनो आमचे मध्ये एल्रोईने कमेंट केला की ताका जीजस युथाक कुशीन टुवर्ड्स अट्रॅक्ट जावच्याक डॉक्टर सूरज कारायण म्हणून तशेंच स्पंदना मेमोरीज ऑफ स्पंदना 2016 एलोशियस कॉलेजांत अलॉंग विथ रेक्स बँड म्हणून सांगला. हांव परत त्या सवालाक परतून फाटी येता. ताच्या की मध्ये आमच्या वीक्षक आमचे सांगत आसात वीक्षकां खातीर आमी हांगासर एक कंताराचे हांगासर म्युझिक प्ले जातले आणि ऑडियन्सांक वीक्षकांक गेस करूंक आसतले देखून तुमी गेस करी येता. येस अपूर्बायच्या रितीर हांगासर ये सोम्या तुका दिवंक कितें हांव आयला आन्सर मेलिशा सल्टाना तुका आमी देव बरें करूं म्हणटा आणि क्लॅप्स. येस दुसरें प्राइज दिवंक आमचे भितर कांय ना आतां सद्याक आणि वीक्षकांनो व्हेरी नाईस ओके वीक्षकांनो उरले आणि ताचा तुम्ही हार्ट्स दिवन ताका इल्लेशे काय म्हणजे कंग्रॅच्युलेशन्स म्हणचे. ओके विल्सन बेलवायत आणि सारखी जाप दिली आणि जायते जण आणि सगळ्यांनी दिवी येता. येस शारोन थँक्यू सो मच. मुखार आम्ही वेत असताना तुम्ही विल्फी नाईटान ती गायला आणि देवा दिन विल्फी आसता असताना ते जाल्याचे मेमोरीज मस्त बरे आसले. तुम्ही त्याच्या सांगाता गायलांगी त्याच्या नाईटांनी गायलांगी हो कितें एक्सपिरियन्स काय शेअर करीत की विल्फी अंकलाचे सांगचे जाल्यार आमी ल्हान आसतना हांव इगर्जेन प्ले करतना ते सरावता मिसाक आनी येताना बोंदेल खंयच्याय मिसाक आयल्यार मीना आंटी आनी विल्फी अंकल दोगांय येवन आमच्या कॉयराक जॉईन जाताले आनी कॉयर आउट व्हेरी सिंपल. तांचे त्या दाडा तितले अचिव्हमेंट जाला जाल्यार ही व्हेरी सिंप्लिसिटीर येवन कॉयरान सिंग करतले आमचे वाटू. आणि ताच्या उपरांत आमकां अवकाश मेळ्ळो विल्फी डे म्हणून 3 प्रोग्रामां केली मँगलोरांत ताच्या मेमरीन आफ्टर हिज डेथ. सो त्या प्रोग्रामाक फर्स्ट विल्फी डेयाक आमी डुएट सिंग केल्ले अरुणान आनी हांवें. ताच्या उपरांत सेकंड विल्फी डे आनी थर्ड विल्फी डेयाक आमी ग्रुप सॉंग आमी सिंग केला. ताच्या उपरांत आमकां कलमाडी आनी कुंदापूर जाल्ल्या विल्फी नायटान आमकां सिंग करूंक चान्स मेळ्ळा.
येस. व्हेरी नाईस. खंडीत मेमोरीज मस्त बऱ्यो. तुम्ही इतल्या कुशीन कॉयरांत आसात, संगीत गायतात, सांगता तुम्ही रिट्रीट आणि ते जे प्रेयर करतात. रिट्रीटाक तुम्ही भाग घेतात, म्युझिक बँडांत तुम्ही आसल्यात. हे पुरं एकच लेख वा हर एका काही तफावत आसा, डिफरन्स आसा वा सगळे एकच लेखान जाता की कशें हे? प्रेयर्स अँड डिफरंट स्टाईल्स आसात. आमी आता प्रेयर विशयन सांगचे जाल्यार तुमी आता सांगिल्ल्या बरी रिट्रीट जावन दी, ते जे प्रेयर जावन दी, या आमचे वेडिंग कॉयर जावन दी, वेडिंग कॉयर्स ऑर एनी अदर मास लिटर्जिकल सिंगिंग ऑल्सो. हर एकांत एक डिफरन्स आसा. थोड्यांक चड आवाज जाल्यार या प्रेज लाऊड प्रेज करणं तशें मोस्ट कम्फर्टेबल असतात. थोडी सायलेंट मेडिटेटिव्ह सिंगिंग, मेडिटेटिव्ह प्रेयर तातूंत चड इंटरेस्टेड असतात. आणि लिटर्जिकल म्युझिक म्हणटाना आमकां लिटर्जीचे थोडे रुल्स असतात, ते आमी फॉलो करचे. आमकां जाय जाल्लें सॉंग सिंग करूंक जायना इगर्जेंत. इगर्जेंत ताका इम्प्रिमातोराली गतारात काडीचे. तशें each kind of worship has its own advantages and disadvantages, and the way we music, when it comes to music, it is unique. So आमचे ते जे प्रेयर आहात ते जाल्यार मोस्टली मेडिटेटिव्ह सिंगिंग करता आमी युजली 4 parts सिंग करणं. ताचे सॉंग्स सदांच जावन 3 or 4 sentences मात्र असतात. ते चान्स आमी रिपिटेटिव्ह सिंगिंग आनी मेडिटेटिव्ह सिंगिंग ताच्या मुखार जाता. रिट्रीट्साक जाल्यार मोस्टली प्रेज अँड वर्शिप, मोस्टली लायव्हली आसा जे आमी आमच्या क्राउड आउट टू इंटरॅक्ट करणं. आवाज चड आवाज जायचे, साऊंड सिस्टम व्हडले जायचे, तशे ते पण आसा. लिटर्जिकल म्युझिक इज टोटली डिफरंट. व्हेन इट कम्स टू लिटर्जी वी वॉन्ट पीपल टू सिंग. इट इज लायक वी टेक द पीपल अलॉंग अँड सिंग टुगेदर. आमचे फोकस आमचे रेव्हलेशन्स कॉयरांत सेम आसा. देखून आमकां खंयचे प्रॉब्लेम ना. आमी खंयच्याय फिरगेचेर गेल्या बिगारांकडे या पदरापाक कोण मीस पेटयता तांकां आमच्यो कॉयर आउट प्रॉब्लेम ना. कित्याक म्हळ्यार वी वॉन्ट द कॉंग्रिगेशन टू जॉइन अँड सिंग along. So that's why आमी कंतारां काडटानाय सदांच कॉमन कंतारां, नवीन कंतारां आसल्यार 1-2 कंतारां मात मिक्स करणं. या सर्त लोकांक पसंद जाल्लेले लोकांक गोता आसले ते कंतारां यूज करता कॉयर. सो बाय सारकें. येस. आमचे संगीता बोंदेलचे ज्योत्स्ना आसा, आमचे युथ मेंबर पयलेंचे. तुका या कार्याक वेलकम. सर, आता इतले तुम्ही एक्सप्लेनेशन केले रिट्रीट सॉंग आणि या संगीताक फरक आसा सांगून. आमी वीक्षकांनो, आमी हांगासर या जोड्याक आज आपयलां जाल्यार ती मँगलोर वेडिंग मॉल्टांत रेजिस्टर आसली आणि ते एकच कारण कॉयर ग्रुप तुमचो रेजिस्टर जाल्लो. खासदारांच्या कार्याक आमी कितली तयारी केली जाल्यार कॉयर बरें आसा जाय हे सगळे चिंतात की वा कितले पर्सेंट लोक चिंता? फर्स्ट सवाल. सेकंड सवाल, वेडिंग कॉयर या खासदाराच्या संभ्रमांत आमी रेस्पेर म्हणून व्हडल्यान सांगता, पूण संभ्रम चड जाल्ले रेस्पेर उणो जाला अशें बघता. असले वरवीं कॉयराक प्रायोरिटी मेळटा की मेळना? आमचे ओपिनियन म्हळ्यार एक सांगचे जाल्यार nuptial, that is a connection with the God. So we feel that's the priority and that's the main focus. मात्र आमच्या आता फंक्शन्साक पळोवंक गेल्यार सदांच प्रिफरन्स दिवचे हॉलांत तुमच्या रिसेप्शनाक. इगर्जेंत चड लोक येनात थोडे फाटी या तितले इम्पॉर्टन्स दिनात. मात्र ते इगर्जेचे कार्य चड इम्पॉर्टंट, बिकॉज दॅट इज वेर द नप्शल्स आर ब्लेस्ड, रायट? सो ते बरें जाल्यार मागीर हॉलाक बरें जावन येता. सारकें. तुम्ही वेडिंगाच्या कॉयराचे कोणी एकल्यान तुमकां ऑर्डर केले या डेट बुक केली जाल्यार तुमचे तांचे मध्ये उलोवणें कशें आसता आणि कळल्या संगती विशयान तुम्ही प्रायोरिटी दितात? लायक थोड्यांक करतिल्यो गरज असतात, या थोडी बुकाची कंतारां करतात, या थोडे पोवटी तांकां कीर्तन सिंग करूंक आसता, या नवऱ्या हुकल्यांक तांकां आसता. सो तुम्ही कशें कन्वर्सेशन मुखार व्हरतात आणि ते फायनल जाता आणि ते बऱ्या रितीन कशें संपर्क जाता? आमकां बुकींग जायल्या उपरांत वी स्टार्ट विथ तांच्या तावन तांच्यो डिस्कशन्स आमी करता आणि कोणाकी कीर्तन आनी सिंग करूंक जाय जाल्यार आमी अलाव करता. आमची एक कंडिशन म्हळ्यार आमचे कॉयर आमी सेपरेट ट्रेनिंग प्रॅक्टीस केल्या वरवीं
आमचे ब्लेंडिंग Voices. वॉइसेस ब्लेंड जावचे आमचे सिंक्रोनाइज्ड असतात तर दुसऱ्या मेंबर्सांक मी जॉईन जावंक सोडना तर इफ अ choir is singing we want only the revelation members to sing but if someone wants to lead आता कोणी कीर्तन सिंग करूंक जाय या अर्धगातार तांकां सिंग करूंक जाय जाल्यार आमी तो अवकाश दिता आणि सट्टाव ती लीड करता जाल्यार आमी तांकां बॅकअप वॉइसेस दिता आणि प्रमुख जावन आमची एक प्रिपेर्ड लिस्ट आसा आमचे कंटार आमी पार्टीजांक दाखयता आनी तांचे खंयचे प्रिफरन्स आसा जाल्यार ते आमी एप्रूव्ड सिंग करूंक जाता जाल्यार ते आमी प्रॅक्टीस करनी आमी सिंग करता and the new trend which we are seeing right now is आमचे आता मीस कोंकणींत आसल्यार तांकां एक दोन कंदार इंग्लीश आनी या थोडे फावटी हिंदींत या आमकां कन्नडांत रिक्वेस्ट आयले आसा तशें वी ट्राय टू ब्रिंग इन ऑल दॅट सो आमकां तेंच्या आतां विगरान परमिशन दिल्यार इंग्लीश मीस जाल्यार कोंकणीन मीस जाल्यार इंग्लीश कंदार करया ते इंग्लीश मीस जाल्यार कोंकणीन एक दोन कंदारां घालयत तशें तो अवकाश आमी वी फॅसिलिटेट रायट होय भोव बरें तर वीक्षकांनो आमचे खातीर आज ह्या पुरबायचे जोडे एक बरेशें कंतार घेवन आयो आसात न्हू तयार आसात न्हू येस आमच्या वीक्षकां खातीर आयच्या ह्या सांजेर पुरबायचे कंतार घेवन म्हणजेच सूरज आनी अरुणा येस आमच्या घरांनी विस्तारुनी मोगांच्या देशात मागता सोम्या ती आमकां कृपा दी आमकां घरीचो जोडी सणा जावच्या मोग सोम्या तुजो आसो दिवो भोव बरें आयचे आमचें कार्य सगळें काल म्हणटात दैवीक जाती आसा भोव खुशेची गजाल बरें सगळें गरज आसा मुखार वयता आसतना तुमची म्युझिकल जर्नी कशी आसली तुम्ही म्युझिक इंडस्ट्रींत मस्त नमुन्याचे तुम्ही अवकाश घालसिल्यात आयच्या दिसा ते अर्थ रिलेटेड एक सॉंग आयिल्लें युट्यूबाचेर आनी तातूंत हांवें तुमचे फॅमिलीची फोटो पळयली सो सुमार वेगवेगळ्या हंतार तुम्ही वेगवेगळ्या रितीर ही जर्नी एन्जॉय केल्या एक फावटी पाटी पळयतना तुमकां कशें भोगता येस एक जी म्युझिकाची जर्नी पळयतना आमी एक दिस इज मोर दॅट कीप्स अस हॅपी म्युझिक इज समथींग विच इज इन अ ब्लड म्हणल्यार म्युझिक आसल्यार आमकां मुखार वचूंक चान्स मेळटा it gives us life even though we have work, we have stress, we have a lot of things which going on at the end of the day घरा येऊन कीबोर्ड कान घेऊन या गिटार कान घेऊन अकॉर्डियन कान घेऊन प्ले करतना ते समाधान येता आणि तशें तुमी मेन्शन केल्ल्या बरी आमकां मस्त अवकाश मेळ्ळ्यात टू प्ले विथ सम लिडिंग म्युझिशियन्स starting with the Rex Band and Stephen Devasi, Alphonse Joseph तांच्या वटू प्ले करूंक म्हाका चान्स मेळ्ळे ताच्या उपरांत मँगलोरांत विल्फी नायटा विशयान सांगले विल्फी नायटा ती सिंग करूंक आमकां चान्स मेळ्ळे केविन मिस्केटाच्या 50th नायटाक आमी बॅकिंग वोकल्स दिल्ले आनी टी टॉटलर्स आउट टू म्हाका अकॉर्डियन प्ले करूंक चान्स मेळ्ळा अँड इवन ओलारे प्रोग्रामाक आमी डुएट सिंग केला तशें आमकां डिफरंट प्लॅटफॉर्म्स मेळून आसात आणि सूरजन सांगल्या बरी ते एक आमकां स्ट्रेस फर्स्ट म्हणून येता सो आमी सट्टा लॉंग जर्नीक आनी येताना दोगांनी सिंग करचे इट स्टार्ट्स विथ डिवोशनल आनी मागीर दुसरी पदां सिंग करप इट जस्ट गोज ऑन या इट जस्ट फ्लोज
वय एन्जॉय करणं जर्नी मुखारून वयताना तुम्ही बोंदेलांत वस्ती आणि बोंदेलांत कोंकणी नाटक सभा ताका 3 वर्सांक तुम्ही ट्रेन केल्या भुरग्यांक सांगाचा घेऊन ताका तुमकां 3 फावटी प्राइज आपणायला पयलें स्थान मेळटा. संतोष कसो आलो या ताची बोगणा या कोणी कितेंय तरी सांगून या उगडास काडून आसा की ते एक विषय सांगचे जाल्यार तर चिल्ड्रन्स ग्रुपांत बिलो 10 इयर्साच्या ग्रुपाक आमी ट्रेनिंग दिताना मस्त खुशी जाली कितें म्हणल्यार कितें शिकल्लें आसा वोकल्सा विशयांत वोकल एक्सरसाइजीस जावन आमी हर एक प्रॅक्टीस आमी खाली 2 विक्साक आपयलें तांकां 2 विक्साक एवरी डे ओन्ली हाफ एन आवर सो हाफ एन आवर सांजेचे मात खाली इस्काल जाल्या उपरांत भुरगीं येतालीं ते आणि तातूंत हाफ एन आवरांत अराउंड 20 मिनिट्स खाली वोकल एक्सरसाइज आमी करतले सिंग करूंक कसलें सॉंग खाली 10 मिनिट्स प्रॅक्टीस वोकल एक्सरसाइजीस 20 मिनिट्स 10 मिनिट्स प्रॅक्टीस करना मागीर तांकां पार्ट्स आनी शिकयतालो सोप्रानो ऑल्टो आनी टेनर बिलो 10 इयर्स इमॅजिन बिलो 10 इयर्स भुरगीं टेनर सिंग करना म्हळ्यार टेनर म्हणून जायना तांकां जाल्यार तांचे प्रयत्न घालून सिंग करताले. येस तशें आमी 3 पार्ट्सांत सिंग करताना ते हार्मोनी मस्त बरी आयकताली इवन थंय उरल्या ग्रुप्सांनी पुराय खाली 2 पार्ट्स मात आसताले सेकंड मात करतले तशें आमच्या ग्रुपांत मात्र 3 पार्ट्सान आमी सिंग केलें तशें ग्रुप्साक केल्यार फर्स्ट प्लेस आसता ते हार्मोनी फोटो घेताना फोटो जावन ग्रुपाचे वॉयसेस येताना वय 10 वर्सां धाकटी भुरगीं म्हणून एज्युम करताना ते कळटा की कितलें ताच्या फाटल्यान हार्ड वर्क जाय डेडिकेशन जाय आनी पेशन्स जाय म्हणून. वा रियली नायस. ताचे सांगता तुम्ही विदेशांत पुरा भोवल्यात आणि जायत्या इव्हेंटांक तुम्ही जड्ज जावन आसल्यात. गल्फ व्हॉइस ऑफ मँगलोर दोहा हांगासर जाल्ल्या इव्हेंटांत डॉक्टर सूरज तुम्ही जड्ज जावन आसल्यात. तो अनुभव कसो आसलो, कित्याक तुमकां सिलेक्ट केलें आनी तुमची एक्सपिरियन्स. गल्फ व्हॉइस ऑफ मँगलोर दोहा कटाराच्या सेमीफायनल्साक 2 वर्सांक हांव जज जावन आसलो. ह्या प्रोग्रामांत एक डिफरंट कायंड ऑफ एक्सपिरियन्स मेळ्ळा. लायव्ह बँड आसलें लायव्ह बँड आनी सिंगर्स ते सेमीफायनलिस्ट 6 जण आसले तांचे तावन एकल्याक दोगांक मात सिलेक्ट करूंक 1 फ्रॉम मेल आनी 1 फ्रॉम फिमेल तांकां फायनल्सांक अवकाश आसलो. तशें एक डिफरंट एक्सपिरियन्स फॉरेन कंट्रीज वचून थंय कोंकणी कॉम्पिटिशनाक जज करचें आनी थंयच्या लोकांची ती उर्बा पळोवची आमकां वी निग्लेक्टेड हियर. आमी आतां मँगलोरान जाल्यार चडावत आमी निग्लेक्ट करता कोंकणी भास म्हणटाना मात थंयच्या लोकांची उर्बा चड आसा कित्याक म्हळ्यार दिस इज द फॅमिली फॉर दॅम. मँगलोरियन्स थंय वटूंक मेळटाना दॅट इज लायक अ फॅमिली. सो थंय सिंगींग कॉम्पिटिशन पुरा खाला म्हणटात चड उमेदीन important sir and they give more value to that, so that's why it was a nice experience to go and see how people encourage konkani आणि कोंकणीच्या लोकांच्या थंयसर एकवट. that was nice. येस वय मस्त उण्या जणांक असले पुरा अवकाश मेळटात. सबार कितें म्हणटात तालंतवंत आसल्यांक मात्र मेसून काडटात. तुम्ही म्युझिक इंडस्ट्रीन आसात आणि कसली सगळी वाजंत्रां तुम्ही खेळोवंक शकतात. खंयची पुरा वाजंत्रां पुरा लिस्ट करूंक कस जाता मात स्टार्टिंग विथ द कीबोर्ड पियानो इट्स माय फेवरेट. म्हजे इन्स्ट्रुमेंट हांवें ल्हान आसतना स्टार्ट केलें 13 इयर्स खेळूंक स्टार्ट केलें कीबोर्ड. ताचे उपरांत गिटार मागीर एकॉर्डियन. एक मेन्शन करीत हांवें म्हजो अंकल फादर पीटर नोरोना ते बेंदूरचे विकार जावन आसले फादर मदर्साचे डायरेक्टर जावन आसले. ते तांणी मस्त सपोर्ट दिल्लो म्हाका म्हजे म्युझीक जर्नीन. हांव स्टार्ट करनासतना तांचो एक ल्हान एक कीबोर्ड आहलो तो हांव शिकोवंक स्टार्ट करतना घरांत दवरून म्हाका तांणी एनकरेज केलें. तशें मागीर इवन गिटार शिकोवंक स्टार्ट करूंक तांणीच इन्स्पिरेशन दिलें. म्हळ्यार म्हज्या बर्थडेक एक गिटार गिफ्ट कर तांणी मस्त एनकरेज केलें. सर जे अंकल फादर पीटर नोरोना तांणी तांच्या सपोर्टांत मुखार गेलो. तशें मागीर मोस्ट इन्स्ट्रुमेंट्स मागीर चेन कंटिन्यू जावनच गेली. सो कीबोर्ड गिटार एकॉर्डियन
then melodica, harmonica, and उषा असे डिस्टरचे इन्स्ट्रुमेंटावर तुम्ही एक आर्टिकल बरें म्हणून दिसता पहिले पण म्युझिक स्टोर आणि एक वजन तर मी नाही त्यांना आडून कसा तुला तो a complaint would can get it. Yes. Yes, yes. Wait, like तुमचे also we can say so. काही गिटार शॉपन गेल्यार अरुणाचं टेन्शन ओके म्युझिक शॉप गेल्यार खाना हाडटा काय प्लॅन बाहेर येताना एक इन्स्ट्रुमेंट आणून येतो वय ते मस्त बरं आहे. आणि सुरज तुमच्या कितल्या बर्थडे तुमका इन्स्ट्रुमेंट्स गिफ्ट जाऊन मिळाले काय मॅडम गिफ्ट दिला की काय बर्थडे गिफ्ट काय दिला की no gift instruments on you instruments I think so according to Aruna I have enough and more zaititli asat instruments yeah. So yes Sarki. yes व्हेरी गुड. तुम्ही इन्स्ट्रुमेंट सांगून गेल्यात आणि तातून अकॉर्डियन सगळ्यांच्या हाताक ते मेळना ताका विशेष टॅलेंट गरज आसा त्याच्या फाटल्यान वावरी गरज आसा जायत्या लोकांक गुप्तूय ना की अकॉर्डियन म्हळ्यार काय आले म्हणून देखून आम्ही आज आयच्या दिसा वीक्षकांनो हांगासर म्हणजे डॉक्टर सूरज नरोणा आमच्या खातीर आता अकॉर्डियन वाजयतलो. तुम्ही थंयसर देखील हार्ट आसा काळजा तुमची काळजा इल्लीशी वयर परत देऊन डॉक्टर सूरज नरोणाक तुम्ही तुमचो सपोर्ट दिवचो. ओके एल्रो हांगासर एक सवाल केला डू यू गाईज हॅव अ म्युझिक रूम इन युअर हाऊस. तुमच्या घरात काय म्युझिकाचे सगळे रूम इन्स्ट्रुमेंट दवरले आसा जाल्यार व्हिडिओ एंड करताना एक पोटी सक्कर दाखोवचें काही घरात सगळ्यांनी विस्तार इन्स्ट्रुमेंट पूर्ण रूमात एक इन्स्ट्रुमेंट असं yeah so we don't have a separate Maybe room that for is a good instruments. idea. Next time maintain करचे बरे. करेक्ट. तुम्ही सुरुवात करच्या पहिले ते कशें कितें म्हणून एक्सप्लेन केल्यार बरें आसलें कोणा लायक ते एक नोवेंत दिसता. ओके हे अकॉर्डियन म्हणटा ताका म्हज्या रायट सायडीक हांगा कीबोर्ड आसा कीज आसात कीबोर्डाचे कीज इवन बटन सिस्टमाचे मेळटात. आय वॉन्टेड टू बाय एन बटन सिस्टम आतां हांगा इंडियात अवेलेबल नासलें मस्त ट्राय केले ऑलमोस्ट 2 years ट्राय केले बटन सिस्टमाचे हाडूंक मात्र एक पीस हाडूंक मस्त एक्सपेन्सिव्ह म्हणाले देन सिन्स द पियानो कीज वॉज अवेलेबल आय वेंट इन फॉर दिस. हांगा रायट सायडीन पियानो कीज आसात लेफ्ट सायडीन हांगा डिफरंट रोज दिसतात फर्स्ट 2 rows बेस प्ले करता ताच्या उपरांत कॉर्ड्स आसात मेजर कॉर्ड मायनर कॉर्ड 7th आणि डिमिनिश सो एक रोवर एक आसा आणि कॉर्ड्स प्रमाणे पाठीमुखार वचत हांगा सी एफ जी तशे खंयचे कॉर्ड्स जाय सी हांगा आसा सी एफ जी तशे त्या प्रमाणे प्ले करूया. सो लेफ्ट हँडान आमी बेज आणि कॉर्ड प्ले करता राईट साइडीन वाव नाईस. थँक्यू. तुम्ही त्यांचे ताळयो पेटयेत या थम्स अप देवियेत हार्ट्स दलियेत तुमकां ते कळटा हार्ट्स कितले आयले म्हणून दुबयतून फ्रँटन आणि एक रास दल्ल्यात मस्त जाण थँक्यू. येस. आणि की कंटिन्यू आसा की वा आतां जालें त्या अकॉर्डियनाचे अकॉर्डियनाचे या तेच दुसरे कले प्ले करीचे की सद्याक नाका आमी लास्टाक आनी एक पुटी अवकाश दिवया. येस येस या शुअर. ओके.
ओके मुकलेन सवाल तुम्ही जीजस युतून आसल्यात जीजस युतून असचे म्हणता सड जावन मागण्याचो स्पिरिट सड असता आणि आमचे आणि आम्ही नॉर्मल आणि जीजस युतून असल्या तरणाट्यामध्ये मस्त तफावत असा मस्त डिफरन्स असा तांची उलोवची रीत या रिएक्शन ती तुम्ही बँड ग्रुपार असल्यात ही एक लाईफस्टाईल कशी या कोणाक एक आपोवंक तुम्ही चिंता सो दॅट कशें तुम्ही त्या संघटना विषयांत जीजस युथा विषयांत सांगूंक शकतात म्हणजे जायते तरणाट्याचे दिसा हांगासर आसात या आम्ही मुखल्या दिसांनी हो व्हिडिओ युट्यूबाचेर अपलोड करता सो तुम्ही कशें इन्स्पायर करूंक शकतात जीसस यूथ एक सांगचे जाल्यार जीसस युथा विशयांत जीसस यूथ हॅज गिवन अ पर्पज इन माय लायफ एक दिशा दिवंक हांव मस्त नाजाल्यार मस्त सवालां आसतात वाय डू आय लिव वॉट इज द पर्पज ऑफ माय लायफ why should I do what I'm doing? ह्या सवालांक आमकां normally answers मेळना unless we start from God. So it all, if our focus is on God, then everything else falls in its place. So if our focus is in other things, even music, if our focus moves away from God to music, then we tend to lose the real meaning of what life is and what we have to achieve in life. But आम्ही जीसस युथांत म्हाका एक चान्स मेळ्ळें सो टू नो मोर क्लोजर जीसस टू हॅव एन एक्सपिरियन्स विथ जीसस आनी हे एक्सपिरियन्स म्हज्या कामांत जावं दी या म्युजिकांत जावं दी तो एफेक्ट आसा सो there are many people who have said that when they hear me playing they can feel the presence of God. So it helps them to pray better. So I believe that it is not my doing. पवित्र आत्म्याचे देणेन पुण्य येता. So because of that, we are able to understand why we live and understand about life. So that is what Jesus has done to me. ओके तुम्ही लेक्चरर सगळो दिसतो वावर करतात इशिन खोयार मेंटेन करतात हाच्या सांगता दुसरें काल तुमचे टाइम टेबल असता लाईक एका मंथाक सांगचे जाल्यार कोणाक तुम्ही ट्रेनिंग करतात गी या आनी कितें करतात गी तुमचे दुसरे जिवितांत हॉबीज या कितें आसा आमचे life is very busy now. Initial days if you're asking keyboard आम्ही प्ले करूंक स्टार्ट करताना every day has to practice for 7 to 8 hours. Almost 7 to 8 hours keyboard play करना आसतलो कित्याक म्हळ्यार म्युझिक क्लासिकली 1 month गेलो ताचे उपरांत आय यूज्ड टू प्रॅक्टीस ऑन माय ओन तशें प्रॅक्टीस करताना घरा कीबोर्ड ऑलमोस्ट 7 to 8 hours हांव डेली प्ले करतालो हायस्कुलांत आसतना now we are more busy with the work आतां कामाचे चड टायम येता ताचे उपरांत घरा येवन पुरा सण जाल्यार थोडे फावटी म्युझिकाक टायम मेळना बट whenever we get time म्युझिकांत आसता आनी आमचे संडेज बोंदेली गरजेच्या इंग्लिश कॉयराचे आमी रेस्पॉन्सिबिलिटी काडून घेवन आसा तशें संडेज कॉयर सकाळींचे कॉयराचे आसता प्रॅक्टीस आसता येस आनी केन्ना आमकां चान्स मेळटना आमी इवन घरा जाल्यार जस्ट गिटार काडून घेवन कीबोर्ड काडून घेवन आमी सिंग करता तशें म्युझिकाचेर तशें टच आसता मुखल्या युथांक या तरणाट्यांक या शिकोवंक आशेवच्यांक तुम्ही कांय तरबेती दितात की या तरबेती थंयसर दिवची कांय आलोचना आसा म्युझिक क्लास आणि सिंगिंग क्लास या स्टार्ट करच्या विशयान आता मुखल्या दिसांनी आता बेगीनच न्ही जाल्यार ताच्या उपरांत म्हणी दुसरें कांय योजना आसा की म्युझिक शिकोवंक आय एम ऑलवेज इंटरेस्टेड आमी ऑलरेडी 2 बॅचेस केल्या 2 बॅचेस ट्रेनिंग दिला हांगा बोंदेल तांच्या तावन ट्रेनिंग दिल्ल्यांतल्यान मोस्ट जाणां ऑलरेडी इगर्जीन प्ले करतात बरे म्युझिशियन जाल्यात तशें नेक्स्ट ट्रेनिंग दिवंक बोन आसा बट द ओनली कन्स्ट्रेंट इज आतां मणिपाल काम करता आसतना म्हणजे ट्रॅव्हलाक मस्त टायम येता डेली मणिपाल तो मँगलोर येवंक आनी तशें टायम कन्स्ट्रेंट आसल्यान ते मात्र एक प्रॉब्लेम अदरवायज आय एम ऑलवेज रेडी टू टीच because that is what my call is. So if I can teach something to someone, I'm interested and ready for it.
ओके ಒಡಲೆ ಕ್ವಶನ್ ಇಸರ್ಲೆಂಕಿ ಸ್ಪಂದನ 2016 ಅಲೋಶಿಯಸ್ ರೆಕ್ಸ್ ಬ್ಯಾಂಡ್ ಅನ್ನೋದು ಹಚ್ಚಿ ವಿಷನ್ ಕಾಯಿ ಮೆಮೊರಿ ಅಥವಾ 2006 ಅಂದ್ರೆ Rex Band concert St. Aloysius College ground ಆರಾಮಿ ಕೆಲ್ಲೆ I think so around 6,000-7,000 crowd ಆಗ್ತದೆ त्या ground it was a very memorable instance because Rex Band first concert ಆಮೇಲೆ 1993 ಅಂತ त्याला खाली हम 10 वर्षांचा मुलगो म्युझिक शिकून Rex Band कॉन्सर्ट अटेंड जाल्लो ते त्या कॉन्सर्टात त्याला अचितले ओके म्हाका एक इन्स्पिरेशन मेळ्ळें की ते म्युझिक शिकूंक त्या कॉन्सर्टात हांव एक फेमस जायचे Rex Band बरी त्या सेम इयरांत यानीचे कॉन्सर्ट आले ताजमहला मुखार ते दूरदर्शनार लाईव्ह दाखोवन आले ते inspiration so it was somewhere there in my mind that okay Rex Band would to Rex Band बरी जायचे म्हणून Rex Band यानीच्या लेवलाक तशे पावायचे म्हणून आणि 2005 मध्ये फुल टाइम व्हॉलंटियर जावन असताना Rex Band मेंबर्स आउट टू मोस्ट इंटरॅक्शन करून टाइम मेळ्ळो कोचीन असताना तशे तेंच्या रिट्रीट्साक आनी ते सिंग करून घेताना तांकां कीबोर्डिस्ट जावन बॅकअपनी दिल्ले सेम कॉन्टॅक्टर तांचे Rex Bandचे कोलंबो कॉन्सर्टार ते 2006 जाल्ले श्रीलंका कोलंबोंत कॉन्सर्ट जाल्ले तर त्याला म्हाका थंय अवकाश मेळ्ळो तांचे वांगडा वचूंक आनी त्या कॉन्सर्टान परफॉर्म करूंक तशेंच ताचे नेक्स्ट कॉन्सर्ट आमी मँगलोर सेंट एलोशियस कॉलेज 2006 स्पंदना प्रोग्रामाचे पार्ट जावन ऑर्गनायज केल्ले त्या कॉन्सर्टाकी म्हाका बॅकअप सिंगर जावन सिंग करूंक चान्स मेळ्ळे तशें the one of the big memories that I have of that event is the stage down to लोकांचे एंड वसत दिसाना ते बास्केटबॉल कोर्टात हांव ना तिशेन कट्टे त्याने फुल लोक रावून आसलो कॉन्सर्ट आयकून तशें that was a very memorable program for me. ताका जनसागर म्हणतात दर्याबरी लोक वय खंडित वय तसल्या पुऱ्या कॉन्सर्टांत पार्टिसिपेट करचे इट्स लाईफ मेमरीज एक अपूर्वाचें साधन तुमकां हे कॉयर कितें संगीत या तें पॅशन गी वा बिझनेस या बिझनेसान कोणी काणगो येत की या पॅशन असल्यार बरें the choiraच्या विशयान सांगचे जाल्यार it started with our passion आमचे passion जावन स्टार्ट जाले and it continues as a passion so आमचे choirs with different singers असतात आमी आता choirak खाली चार्ज करता आमी सगळे वटू शेअर करता अल्टिमेटली पळोवंक गेल्यार आमकां चड पयशे उरना it is not because of money that we are doing this God has blessed us with a talent we want to use it for his glory and if more people would like to hear and enjoy and pray better if they are able to pray better then we feel that our purpose is achieved so त्या खातीर आमी choir केल्यार आमी it is not a business for us it is more of a passion we do it because we know that when आमी आता अनेक एक विषय सांगचे जाल्यार one of the reasons why we started Revelations and we are continuing with Revelations मँगलोरचे आता choir पळयतना सदावत बरे म्युझिशियन्स आसले it is more like a band ते लिटर्जिक सपोर्ट करना देखून थोडे पाद्र्याक सांगतात की आमकां बायली choir नाकात because it is the actual situation आता हॉलांत बँडाक प्ले केल्यार बरी दाडोपाडाक निगर्जीन प्ले केल्यार you won't be able to pray तशें जाल्ल्यान we could not find many choirs which were supporting the liturgy choir also एक important part of the liturgy पाद्र्यापाचो रोल आसल्या बरी तशें आलदार भुरग्यांचो रोल आसल्या बरी choir also रोल आसा ते लोकांनी सिंग करूंक तांणी कुमोक करीचे खाली choirचे सिंग करना लोक आयकून रावल्यार then it won't serve its purpose so we take the Revelations as a passion it has been a passion so yeah तुम्ही आता सांगले मॅडम काय ऍड करूंक आसा की अनेक विषय सांगूंक
आशेता म्हळ्यार आमी हर एक फावटी कॉयर खान गेल्या उपरांत आमकां एकली कोणी येवन सांगल्यार इट हेल्प अस टू प्रे और वी फेल्ट द प्रेझन्स ऑफ गॉड दॅट मेक्स अ डे. पेमेंटाचे दुसरेच विषय मात्र हे दिस कमेंट्स और दिस फीडबॅक द पॉझिटिव्हिटी वॉट वी गेट ते आमकां मुखार वचूंक Some of the comments if I have to tell, I have to mention म्हळ्यार आमचे बिशप फ्रांसिस सेरावो ते तांणी आमचे कॉयर अटेंड जावन तांणी एक बरे कमेंट आमकां दिले आमचे कॉयर बरें जालें म्हणून आमी ते फेसबुकार घाला आनी तशेंच आमकां राजमौली एका काजाराक अटेंड जावंक आयिल्लो एस्तेर नोरोनाच्या काजाराक आमी आमचे कॉयर आहले त्या कॉयराक राजमौली अटेंड जावन आलो तशें आमी ताचे कडेन वचून विचारलें कशें जालें कॉयर म्हणून तांणी एक बरें मेसेज घाल्या कॉयरा विशयान इट वॉज व्हेरी गुड म्हणून ती मेसेज आमी फेसबुकांत घाल्या तशें आमकां ते लोकांत रेस्पॉन्स मेळटा ना इट गिव्स अस सॅटिस्फॅक्शन. बारी बरें मस्त एक्सपिरियन्स. आम्ही ऑलमोस्ट 9:55 म्हणसर जाली उलोवन वेळ गेल्लो असं कळूंक ना. संगीतास वीक्षकांनो आमच्या या फाल्यांच्या अंकड्याक म्हणजे सांगाता आनी एकलो सोयरो मेळटा तो आसा वामंजरचो ब्रायन मास्कारेनास. ब्रायन्स केक हाऊस म्हणून ताचे अपुर्बायेचो उद्यम आसा आणि जायत्या अपुर्बायेच्यो रुचीच्यो केकी तो तयार करता. आम्ही फाल्यां ताचे सांगात संवाद करूंक आसा. ताच्या फुडें 1-2 सवालां आसात आयच्या दिसाक. फाल्यां तुम्ही सकट वीक्षकांनी येसे म्हणून विनंती करता आसतना तुमकां इतले पुरो एक्सपिरियन्स पुरा जालें एक आम्ही लाईव्ह उलोवनचो अवकाश पुरा मेळ्ळो. मँगलोर वेडिंग मार्ट आमची एक वेबसाईट आम्ही सगळ्या वेंडर्सांक जे कोण काजारांच्या कार्याक सहकार करतात तांकां सगळ्यांक सांगत हांणी एक वेबसाईट तयार केलेली आणि तातूंत तुमकां रजिस्टर केलो. कांय तरी हाचे विशयान सांगूंक आसा की या कांय तरी तुमकां आयडिया आसा की? हय एक सांगचे जाल्यार इट्स अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह. एक वन प्लेस आल्यार सगळ्यांक आतां कोण आतां काजाराचे अरेंजमेंट करताना खंय तावन कोण पुरो सप्लाय करतात या कोण पुरो काल अरेंजमेंट करत दितात एक लिस्ट मेळ्ळ्यार केल्यार बरें. अँड वेडिंग मार्टांत मँगलोर वेडिंग मार्टांत ते लिस्ट केले बरी आसा. सो एक्झॅक्टली काल जाय ते सर्च करी येता कॉयराचे जाय जाल्यार कॉयर सेक्शनाक गेल्यार खंयचे पुरो कॉयर्स आसात ती लिस्ट मेळटा. तशें इट्स नीटली डन. And I wish the Mangalore wedding mart all the best. थँक्यू सो मच. खंडित आमकां हे असले जायते कॉयराचे ग्रुप येऊन दिते सगळे सांगात मेळून बरेंक अपुर्बायेची एक वेबसाईट आम्ही तुमच्या खातीर असे केल्या उपयोग करात. अकरेक 9:57 झाली 3 मिनिट आसात. तुम्ही 3 मिनिटा भितर जाता जाल्यार एक पोटी अकॉर्डियन या कंथार या म्युझिक कितें तरी प्ले करी येता. Which one? तुमची चॉईस. तुम्ही जेजूची आवय मरी ते जाता जाल्यार तुम्ही एटलिस्ट या 1 पॅरा सांगल्यार वता. हांव कित्याक उल्लेख सांगल्यार तांणी ते एका म्हयन्या पयलें थंयसर रिलीज केलेले आणि एका म्हयन्यांत तांकां फेसबुकार 1 लाख हिट्स मेळिल्ले एक अपुर्बायेचे साधन तांचे. तुमकां हांगासर सगळें आयकूंक मेळोना जाल्यार तुमी फाल्यां फेसबुकार उलोवं येता फाल्यां न्ही इल्ल्या वेळानच. येस. एक नारी संसारारी 2000 वर्सां पूर्वी जल्मोन आयलेली अन्ना चुकीचे घरी जेजूची आवय मोरी.